चांगली आहे काही. तुमचं स्वागत आहे का नाही ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही आहोत शेतात. आजीला घेऊन आलो तुम्ही पुढं. आबा येईलेत कोणाच्या तर गाडीवर. डबे ते सगळेच आणलेत. आता डायरेक्ट 6 वाजता जायचं. एका महिन्यात बघा किती मोठा गहू आला. गेले असं चालतं 1 महिन्यात झालं. हे मधातला ऊस आणि इकडचा गहू आहे. हे लावलेलं काय म्हणते त्याला, वाटाण्याचे झाडं बी टाकलेले. मग आता ते उगवले तर फुलं आले तेव्हा कायला बारके बारके. सगळं शांतता. या पण शेतात कोण नाही, इकडं पण कोण नाही. आणि JCB काल आली ती फक्त तिकडचंच केलं मी जेवढं दाखवलं तेवढं. आणि इकडं आलीच नाही कारण की काय तात्या ते ऑफ झालेला माणूस बोललं नाही का, तिकडं गेल ते. त्यामुळे त्या साईडचं केलं. या साईडचं आता नंतर जेव्हा तात्या येईल तेव्हाच वड्यातली माती काढायची ती. चला मी पण बघून येतो कुठली काढायची ती. वडात त्या झाडायचं का तिथून इथून असं वाहून जाते. त्याच्यामुळे इथं इथली सगळी माती खालती गेलेली आहे बघा. इकडं सगळा खड्डा आहे. ह्या सगळं तिथून ते त्या नदीपर्यंत सगळं शेत आमचंच होतं. पण ते पाण्याच्यामुळे इथलं पण गेलंय आणि तिकडचं पण गेलंय. इथं मातीच दिसत नाही. कुठली माती काढायची होती काय माहिती. हो का, इथं वडा आहे, इथून जायला रस्ता आहे. परत तिकडं वडा वाहत चाललेला आहे. कुठली म्हणाल ते की एवढी मोठी विहीर आहे इथं. थांबा आपण बघू मध्ये जाऊन कसं, म्हणजे मध्ये जायला येत नाही. वरतूनच बघू कशी दिसते. उभं राहायला पण जागा नाही इथं. हो का, काय मला दिसत नाही. तुम्ही फक्त त्या हात पुढं करून बघितलं असं दाखवले तुम्हाला. तर आता आजी चालली तिच्या कामाला. आजी दररोज येते शेतात. खुरपायलीस का? म्हणजे हे सगळं खुरपत आणलं इथपर्यंत. अवघड आहे. हो तिथं थंड वाटत असं तर बसतो, नाही तर तिकडे काय बघायला पण नाही. आणि मी व्हिडिओ अपलोड करण्यासाठी सकाळी नानाच्या इकडे गेलो सकाळी 7लाच. कारण की व्हिडिओ अपलोड करण्यासाठी माझ्याकडे तर नेट नाही, म्हणजे काय नाही. आणि घरात कोणाकडेच 5G मोबाईल नाही. त्यामुळे नानाच्यात गेलो. नानाचा 5G होता तेव्हा त्यांचा हॉटस्पॉट घेऊन नंतर अपलोड केलाय. बदगं टाकलंय हे वालं. तर झोप लागली तर चांगलं आहे, कारण की मला 3-4 दिवस झालं बरोबर झोपच नाही. कारण की सकाळी पेपरसाठी 3ला उठत होतं. नंतर आता एडिटिंगसाठी सकाळी 4ला उठलो. घरी मी जस्ट आता अर्ध्या 1 पाऊण तासासाठी झोपच लागली TV बघता बघता. नंतर आता उठलो आणि आलो शेतात. झोपच लागा नाही. झोपायचा प्रयत्न करायला एकदम गरम होईल असं ऊन पडायले. आबा पण नाही आले अजून. आम्हाला अर्धा पाऊण तास झालं येऊन, तरी आबा आले नाहीत अजून. काय माहिती. तात्या म्हणलेला काल, म्हणजे जाताना, म्हणजे कालच गेला तात्या. म्हणलेला म्हणजे बिरू पिल्ल्याला पाठवून देतो. शनिवार रविवारी सुट्टी असते ना तेव्हा पाठवून देतो म्हणलेला, पण पाठवलंच नाही. काय माहिती काय रात्रीपर्यंत पाठवत नाही. तर बघा मला इथं ककडी सापडली एक चांगली तर आहे की. हो का, पांडुकाच्या शेतात तर एक वेल दिसायली आहे. 4-5 जागी वेल आहे तिथं. हे सगळं वेलीचं आहे. चला काहीतरी खायला भेटलं तर बसतो आंब्याच्या खालती. तिकडं जात नाही, तिकडं गरम होईल. इथं थंड हवा येईल. या या कसं काय आलं की येत नाही असं. शेतात आले आज मी आणि आता आबा इकडं आला नदीकडं, कारण की तिथं आमची मोटर आहे. मग ते काढायचं वाटतंय. बघा इथून रस्ता आहे जायला. आता तिथून कसं जायचं कळणार झालं पुढून. बघा हे सगळं सामान आहे. मग हे काहीतरी बसवायचं मोटरवर. हे वाले पाईप लावायचे. तर आबा एक पाईप नेले तर मी एक पाईप नेलोय. आता फिलिंग येईल शेतकऱ्यांसारखे. वायरात अडकायले. ठेव काय तर आता दुसरा आणायला चाललं पाईप. अजून एक राहिलंय. तिथून आणायला काय वाटत नाही, तिथूनच जात नाही पाईप. प्रॉब्लेम येते, अडकते मध्ये. यार खरंच आज जर विरू पेले असते ना आता इथं पवायला बघा पाणी होतं. पवायला भेटलं असतं यार. शेट फोन लावून विचारतो एकदा तात्याला काय म्हणते, उचलते का बघू. केलता फोन, बोलला रात्रीपर्यंत सांगतो बघू. ते पण कामाला गेलाय. बाबू लय पोळायले. आंघोळीला घेता तसंच पाणी आहे गरम. बाबा ना हे वाला कापून काढले. बघा हे 2 जॉईंट होते.
कसलं वजन आहे याचं बाबू, कमीत कमी 4-5 किलो वजन असेल याचं, जास्तच. त्याच्यात काय केलं, इथून एक साईडनं कापलेलं, मग ते इथं जॉईंट केलंय, आणि दुसऱ्या साईडनं कापलेलं ते याला जॉईंट केलंय. मोटर तिथून इथपर्यंत आणले. आता शोधायलेत कुठं ठेवायचे, म्हणजे मोटर जास्त पाणी जित आहे तिथं ठेवते. आता लय वजन आहे बाबा त्याचं, 2 माणसाला बळ उचलाल तिथे. आता फायनली झालेलं आहे काम. तर पहिलं पाईप इथून असा जात होता, आता इथून डायरेक्ट असा जायलाय. तिथं आपली मोटर. त्याची आता मोटर तर ठेवली, आता वायर जॉईंट करायचं आहे बघा. आता किती वाजले, तर 1:30 वाजले. तर 2 वाजता लाईट येते लगेच अर्ध्या तासात. आम्ही किती 1-1.5 तास झालं लागलं याच्याच मागे. आम्ही आता जे वायर जॉईंट केले ते वायर पार खालतून तेव्हा इथून हे दिसतंय का ब्लॅक, सगळं वायर आहे इथून या बोर्डात गेलेलं आहे. लाईट आली की आपोआप 5 ते 10 मिनिटात ते चालू होते वाटतंय. ऑटोमध्ये असलं तर आपोआप होते, आता मॅन्युअलमध्ये असलं तर स्वतः येऊन दाबावं लागतंय. तेव्हा फायनली पाणी आलेलं आहे, सगळं बरोबर झालंय. मोटर ते बरोबर बसले. आता तर इथून सगळं पाणी तिथून सगळं उसरा ते जाते. कुकू म्हण्या आता इतकं पाणी चालू होतं, आता गेले पाणी. तर आबा परत गेले, इथं आले, आता परत चालले तेवढ्या लांब. आता काय माहिती पाईप निसटेला आहे किंवा लाईट गेली, या दोघांमधूनच काहीतरी झालं असं. तेवढ्या लांब जावं लागतं आबाला तिथं. तर आजीनं आता एवढ्या मोठ्या काकड्या आणल्या. आता चांगली आहे का ही? याच्या पहिलीची खाऊन का खाल्लेली लय कडू होती, फेकून दिली. लय बापटे धरतोड केलं तरी बाबा. तर बघा इथं निष्ठलेलं, त्याच्यामुळे इथं सगळं ओलं झालं. आता टेपलॉन लावायचं राहिले, हे टेपलॉन लावलंच नाही, त्यामुळे लिकेज झालं. ते लूज झाल्यामुळं प्रेशरच्यामुळं पुढचा पाईप पुढे गेला, महाग आला. आता चालू करायला गेले तर मग आता कळते बरोबर बसलंय का नाही. एकदा चला आवाज तर यायलाय, आलं जरा हे वाटायलंय. काय नाही एवढंच न तर असतंय, पण तिथं एकदम पॅक बसलं यावेळेस. हो थोडं पण लिकेज नाही, थोडंसं पण. तर मग आता जेवण करता भूक लई लागले, तर मी घरी गेलो. तर मग आता आलोय, झोपलेलो 1-1.5 तास, काय माहिती कशी काय झोप लागलेली. मग आता आलं, कारण की 5:45 झाले तर, आणि आजीला न्यायचंय झालं वाटतं त्यांचं पण. आबा ते गोळा करायला वाटतं काहीतरी, आजी तिथं आहे. थोड्या वेळ बसून आता निघायचंय. तर आता सगळे आलेत घरी, सगळ्या बसला इथं चहा बनवायला. आज आमचा झाला पिऊन, फक्त आता बाकीच्यांना बनवायले. इकडची लाईट का बरं बंद आहे? वायर येत आहे, लागली. मी इथं झोपतो बघा, एवढंच माझं आतरून. दरवेळेस ही गादी, हेवाचं ब्लँकेट आणि उशी जागा आहे या रूम मध्ये. काय झालं? अरे चला लागली एक. तर रात्री झोपताना गरम होईल आणि सकाळी एकदम थंडी वाजली, असं वाटतं ब्लँकेटमध्ये निघायला नाही पाहिजे. तसं डोक्यावरती फॅन आहे लगेच, इथं फॅन आणि इथं झोप आहे. आता म्हणलं बसून देतो म्हणजे विरू पिल्याला. आता जाऊ दे बाबा, मग आता काय माहिती का बसू देत आहे का नाही. 7 वाजलेत आता. यार हे लाईट जाऊ दे, सोडा. पिन काढून होतं आई जवळ गेलो की तसं होईल, बरोबर होईल.